हॅलो नमस्कार, मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण 1 किलोचा केक बघणार आहोत आणि तोही बटरस्कॉच फ्लेवरमध्ये। 1 किलोसाठी इथे मी टॉय टिन यूज केला होता आणि हा 6x4 इंचाचा टिन वापरलेला आहे। आता 1 किलोसाठी मी इथे 360 ग्रॅम प्रीमिक्स वापरलेलं होतं। सर्वात अगोदर आपण जो वरचा ड्राय भाग आहे तो ड्राय भाग आपण अगोदर काढून घ्यायचा आहे, कारण की तो व्यवस्थित सोक होत नाही। त्यासाठी वरचा जो ड्राय भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता नेहमीप्रमाणेच याचे 3 लेयर मी कट करून घेणार आहे। लेयर कट करताना देखील आपल्याला समान अशी लेयर याची आपल्याला कट करायची आहेत। वरती जर थोडासा डोम शेप आला असेल तर थोडासा तो कट करून घ्यायचा आहे। 3 लेयर कट करून घेतल्यानंतर मी इथं साध्या पाण्याने आपला हा स्पॉन्जची लेयर मी सोक करून घेणार आहे। क्रीम लावण्या अगोदर एकदा स्पॅच्युलाने ती व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि नंतरच ती लेयरवरती टाकून घ्यायची आहे। इथं मी बघा बटरस्कॉचचं थोडंसं क्रश घालून घेणार आहे। क्रीममध्ये क्रश घातल्यानंतर काय होतं, व्यवस्थित आपला जो क्रश आहे तो क्रीममध्ये मिक्स होतो आणि आपल्या केकचा फ्लेवर आहे तो इन्हान्स होतो। आता पहिली लेअरला आपण व्यवस्थित अशी क्रीम लावल्यानंतर इथं मी काही बटरस्कॉचचे बघा कॅरेमल्स आहेत ते वापरणार आहे। पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे ते थोडेसे सुगे झालेले आहेत। जर तुम्हाला ते थोडेसे आणखीन क्रंची हवे असतील तर तुम्ही ओव्हनमध्ये थोडेसे त्याला गरम करून घेऊ शकता। आता दुसरी लेअर सोक करून मी उलटी करून घेतली आहे। बघा तुम्हाला दिसत असेल, जेणेकरून आपल्या केकला व्यवस्थित आणि छान अशी हाईट येते, यासाठी ती लेअर उलटी करून ठेवायची आहे। अगोदर 2 लेअरमधला जो गॅप आहे तो गॅप क्रीमने व्यवस्थित भरायचा आहे आणि नंतरच आपली लेअर सोक करून घ्यायची आहे। आता ऑर्डरबद्दल सांगायचं म्हटलं तर ही ऑर्डर मी जिथे योगा क्लासला जात होते तिथून आलेले होते। तर तुम्हाला जर केक बिझनेस ग्रो करायचा असेल, केक बिझनेस वाढवायचा असेल तर त्यासाठीच्या काही मी खास 5 टिप्स मी आपल्या याचा व्हिडिओ करून मी आपल्या चॅनलवर मी तो अपलोड केलेला आहे। नक्कीच जाऊन तुम्ही तो बघू शकता। त्याप्रमाणेच हा केक बघा योगा क्लासमध्ये मी जात असल्यामुळे तिथे मला अगोदर एक जणींची ऑर्डर आली होती, तर तिला हा केक खूप आवडला होता। तर तिने तिच्या फ्रेंडला जी योगाला येते तिला सांगितलं होतं की शीतलताईकडून केक घे, त्यांचा खूप केक हा टेस्टी असतो आणि खूप छान बनवतात। म्हणून मला नंतर तिच्या मुलीच्या बड्डेसाठी या केकची ऑर्डर आली होती। आता तिन्ही लेअर ठेवून घेतल्या, व्यवस्थित क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता बघा लास्टची लेअर आधी सोक करून घ्यायची आहे आणि नंतर अगदी थोडीशी क्रीम टाकून आपल्याला क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे। क्रम कोटिंग केल्यानंतर आपल्याला हा केक कमीत कमी 3 तास तरी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित सेट होतो। अशाच काही छोट्या मोठ्या टिप्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर आदर्श केक या चॅनलला सबस्क्राईब करा। क्रम कोटिंग व्यवस्थित करून घेतल्यानंतर स्पॅच्युलाने बघा आपल्याला अगोदर हा केक सेल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतरच तो अलगद असा बोर्डवरती उचलून घ्यायचा आहे। तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही 2 स्पॅच्युलाचा वापर करू शकता। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चलो बाय।